दुबईचं एक अट्रॅक्शन दुबई फ्युचर म्युझियम तिकडे चाललो आहोत. तर आपल्याला माहीत आहे तिकडे पार्किंगचा खूप मोठा इश्यू असतो, त्याच्यामुळे आम्ही गाडी लांब तिकडे लावलेली आहे त्या साईडला, रस्त्याच्या त्या साईडला. आणि आता इथून आम्ही चालत चाललो आहोत. जवळजवळ 1 किलोमीटरचा वॉक आहे. तर आपण चला मी तुम्हाला टूर पण करून घेतो आणि 10 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. म्युझियमला जाता जाताच मोर दिसले. इट्स लाईक परफेक्ट स्टार्ट टू द डे. दोन 2071 मध्ये दुबई कशी दिसेल हे जाणून घेण्यासाठी चला माझ्याबरोबर. वेलकम टू द म्युझियम ऑफ फ्युचर. हे म्युझियम पाहण्यासाठीच नाही तर अनुभवण्यासाठी आहे. दुबईच्या म्युझियम ऑफ फ्युचरमध्ये प्रवेश करताना फ्युचरिस्टिक एंट्रन्स पाहून थोडा धक्काच बसला. सेल्फ तिकीट सिस्टीम वापरून तिकीट घेतलं. पर पर्सन 170 दिरम म्हणजे आपली इंडियन 4200 रुपये. तर चला आत काय अनुभव मिळणार ते पाहूया. तर आता आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्हाला हे बँड्स मिळालेले आहेत. खूप लेट झाले. ॲक्च्युली आमची ही एंट्री 2ला होती तर आम्हाला यायला इथे 4 वाजले. बट आम्हाला एंट्री मिळाली. एंट्रन्सवर खूप गर्दी होती. थोडं थांबावं लागलं. लाईनही थोडी लांब होती. पण मग आतल्या अद्भुत जगात फायनली पोहोचलो. Our small squares up, and up. I have 2 people missing. Who doesn't want to go? Everyone wants to go. Let's try again, please. Please raise your hands and wave with me. Here we go. All right. I mean, you saw that, right? So, dear guests, all of you are going. Everyone has passed the test successfully. And now also, please welcome our beautiful client, our AI listener, who will be able to join you throughout the whole journey here in this invitation. Hi, Discover. Assalamu alaikum. Greetings everyone. My name is Aryan. Welcome to my home. All the way to the end, so we're going to have fun with you. Enjoy your journey. Ladies and gentlemen, boys and girls, welcome to Falcon Space Shuttle. My name is Elizabeth and it's a pleasure to be the co-pilot today. Shortly, Captain. इकडे OSS होप प्ले स्टेशनचा कन्सेप्ट दाखवलेला आहे. फ्युचरमध्ये जेव्हा फक्त सोलार एनर्जी हा एकमेव एनर्जी सोर्स कशा प्रकारे पूर्ण जगाला पॉवर करण्यासाठी युटिलाइज करण्यात येऊ शकतो याचा हा ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. आणि त्यासाठी OSS होप हे कमांड सेंटर असेल आणि इथून सॅटेलाईटद्वारे ही एनर्जी पूर्ण जगाला 24 आवर्स सप्लाय करेल. सो इकडे तुम्ही स्वतः ॲस्ट्रॉनॉट कसे दिसाल हे पाहू शकता. त्यासाठी यासमोर आपला
फेस स्कॅन करायचा आहे. स्कॅन झाल्यानंतर इथून एक व्हिडिओ जनरेट होतो आणि मग आपला फेस या स्पेस सूटमध्ये येतो. सो इकडे OSS होप प्ले स्टेशनमधून आता आम्ही पृथ्वीवर परत जात आहोत. Welcome back up. So this way to the Amazon first. Welcome back up. The Amazon first. This one on the right side. This is Dubai, our Dubai, how it looks like after 100 years. Where is Burj Khalifa? आत्ताच्या या औद्योगिक जगात निसर्गाचा ऱ्हास होत आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा स्पेसीज नष्ट होत आहेत. तर त्यांना आर्टिफिशियल लाईफच्या तंत्रज्ञानाने परत रिजनरेट कसं करायचं याचा हा कन्सेप्ट आहे. ही आहे बायोडायव्हर्सिटी लॅब. इथे ॲमेझॉन रेन फॉरेस्टमधील 20,000 पेक्षा जास्त स्पेसीसचं व्हर्च्युअल DNA लायब्ररी आहे. सध्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये बऱ्याचशा अशा स्पेसीज आहेत ज्या ऑलरेडी नष्ट झालेल्या आहेत, पण त्याचे जे काही सॅम्पल्स आहेत हे यांनी इथे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. Letters of the words I just said, HEAL, spell Heal Institute. Welcome. इथे आपण बघू शकतो आहे कुठल्या स्पेसीसला रिजनरेट करण्यासाठी कोणत्या स्टेजमधून किती वेळ लागतं याचं एक डिस्प्ले यांनी इथे केलेलं आहे. And you can see the plane over there. That's plane for the spacecraft. And we are going to level 3. तर इकडे आहे हा मोशन थेरपी, जिथे आपल्याला पायाच्या चालण्याने मोशनवरनं हे जे फ्लोर आहे
त्याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट दिसून येतात. So this is a small group exercise for you all to connect together using your voices. You see the microphones in front of you? What you're going to be doing is you're going to hum together. How do you hum? Very easy and simple. Just take a deep breath in and you will go. Every time you make this sound, the yellow cloud in front of you will slowly start moving towards the center until they're all connected. Ready? Let's do it together on the count of 3. Let's come close the microphones. And on 1, 2, 3. Let's start humming, everybody. Humming closer to your microphones. Excellent, beautiful. Stop humming now and smell. तर आता इथे माइंडसोबत कनेक्ट करण्यासाठी एक मेडिटेशन सेंटर सुद्धा आहे. आपण निवांत बसून मेडिटेशन सुद्धा करू शकतो. I'm Amika. Nice to chat with you. I can speak 6 languages: English, Arabic, Mandarin, Hindi, Spanish, Russian, and French. आणि आता आपण आलो आहोत म्युझियम ऑफ द फ्युचरच्या डेकवर. हा असा सुंदर दुबईचा स्कायलाईन इथून पाहायला मिळतो. हा आहे चॅप्टर 5 फ्युचर हिरोज. हा फ्लोअर किड्ससाठी बनवलेला आहे. सो असा होता आमचा हा अमेझिंग एक्सपिरियन्स इन दुबई, फ्युचर ऑफ द म्युझियम. तुम्हाला पण वाटतं का फ्युचर असंच दिसेल? यस ऑर नो कमेंट करून नक्की सांगा.